मुंबई तडका 99.9 FM वर तुमचा निरोप घ्यायची वेळ झाली आहे। मी तुमचा खास मित्र अभिजित म्हणजेच तुमचा आरजे अभिजित MPPK वर म्हणजेच माझी आपली याला प्रीत कळेनावर। आयुष्य खूप सुंदर आहे। तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही। अरे थांब रे, अरे पोरगा बघ किती छान बोलतोय। हॅलो, अरे यंग पोरगा आहे रे तो, त्याच्या वयाच्या आणि अगदी त्याच्यापेक्षा मोठ्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करतोय। हा पोरगा वेगळा आहे रे, ऐक जरा ऐक। हॅलो हॅलो, हा मी अनंत कुलकर्णी बोलतोय। हा बोला। जरा खाजगी गोष्टच बोलतोय। तुम्ही तुमच्या आवाजाच्या माध्यमातून आम्हाला भेटतच असता। हो, आणि आता तुम्ही तर काय आमच्या अगदी जवळचे वाटायला लागलेले आहात। मी कशासाठी फोन केला ते सांगतो। माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम होतं म्हणजे तिची आणि माझी साथ अवघ्या 2 वर्षांचीच। आमचं लग्न झालं त्यानंतर 2 वर्ष तिनं मला सगळं सुख समाधान देऊन मला जगायला शिकून ती कायमची निघून गेली। आज या गोष्टीला 23 वर्ष झालीत। त्यानंतर मी लग्नच केलं नाही। मला तशी गरजच वाटली नाही, कारण त्या 2 वर्षात तिने मला आयुष्याचे असंख्य सोनेरी क्षण दिले होते। मला तर अजूनही वाटतंय की ती इथेच आहे माझ्याजवळ। मी तिच्या फोटोशी बोलतो, तिला सांगून सगळ्या गोष्टी करतो, आणि एखादं भांडं पडलं फुटलं तर तिला सॉरी देखील म्हणतो। तुमच्यासारखी माणसं समाजात दिसत नाहीत आजोबा। तुम्ही इतकी वर्ष फक्त त्यांच्या आठवणींसोबत जगलात। इतकं प्रेम होतं तुमचं त्यांच्यावर। हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ। थँक्यू। तर सांगायचा मुद्दा असा की आज जर का ती जिवंत असती तर उद्या आमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस असता। तिला मुलं खूप आवडायची। तिला असं वाटायचं की आपल्यालाही एखादा मुलगा असावा। उद्या तुम्ही माझ्या घरी याल का जेवायला? आपण तिघच असू, तुम्ही, मी आणि एक सरप्राईज। माझी खूप इच्छा आहे हो। नक्की याल ना? नक्की येईन। बरं बरं, या नक्की। हो हो, मी वाट बघतो उद्या तुमची। थँक्यू सो मच आजोबा। मित्रा, कौतुक वाटतं मला या मुलाचं। मी याचा प्रोग्राम पहिल्या दिवसापासून पाहतोय। मी, माझी बायको, मुलगी, आम्ही सर्व त्याचे फॅन आहोत। त्याचा आवाज खूप छान आहे म्हणून आम्हाला सर्वांना तो आवडतो। तो आरजेचं काहीच शिकून आला नव्हता आणि त्याने ट्रेनिंग सुद्धा घेतली नव्हती। तो MBA आहे आणि त्याचा आवाज इतका छान आहे, आणि खरंच तो खूप चांगला माणूस आहे, म्हणून इतक्या दिवसात त्याचे फॅन्स खूप झाले। मुंबई तडका 99.9 FM वर फिलिंग्सचा सिलसिला असाच कायम राहणार आहे। पण आज आजोबांसाठी एक खास गाणं माझ्याकडून। माझी या प्रियाला प्रीत कळेनामध्ये अभी ना जाओ छोड़कर कि दिल अभी भरा नहीं। पण त्यापूर्वी जाता जाता एक शेवटचा कॉल। हॅलो हॅलो, अभि, आरजे अभि, मी आशू बोलते। आशू? अरे ही आपली आशू आहे, म्हणजे वहिनी तिथे असणार। क्या बात आहे, मजा येईल। हा आशू बोल। मला आणि माझ्या बहिणीला तुझा शो खूप आवडतो, खूपच। एक दिवस पण मिस नाही करत आम्ही। थँक्स आशू, तुमच्यासारखे लिसनर्स मिळालेत, फॅन्स मिळालेत, म्हणूनच हा शो पॉप्युलर आहे। अभ्या रे अभ्या, मी तुझ्यासाठी आणि तुझ्या बहिणीसाठी कुठलं गाणं प्ले करू का? नाही नाही, ते नंतर। मी ऐकलंय की तू सगळ्यांच्या लव्ह स्टोरीजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोस, म्हणून तुला फोन केला। प्रयत्न तरी करतो तसा मी। तू सांग ना, तुझ्या लव्ह लाईफ मध्ये काय रुकावट आहे? माझ्या नाही, माझ्या बहिणीच्या। प्रेम काय असतं हे मला तिच्या लव्ह स्टोरीला पाहून कळलं। खूप साऱ्या कन्फ्युजन्स नंतर तिला तिचं खरं प्रेम मिळालं।
प्रेम तर तिला असं मिळालं की त्याच्यापुढे कुठलंही सुख फिकं पडेल. सतत कुणाची ना कुणाची नजर लागते तिच्या प्रेमाला. तिचं ज्या मुलावर प्रेम आहे तोही तिच्या इतकाच प्रामाणिक आणि डेडिकेटेड आहे. पण नशिबाची साथ नाहीये तिला. आताही त्यांना एका महिन्यासाठी भेटायची आणि बोलायची बंदी केली आहे. म्हणून तिला तुझ्या शो मधून त्या मुलाला मेसेज द्यायचा आहे. मग फोन देऊ तिला? हो, तिला बोलू दे ना, दे ना फोन तिला. हॅलो. मला माहिती आहे तू हा शो आणि माझं बोलणं ऐकत असशील आता. मला फक्त या शो मधून तुला मेसेज द्यायचा आहे की तुला खूप मिस करते रे मी. आपले फोटोज, आपण एकत्र घालवलेले दिवस, हे सगळं दिवस रात्र एखाद्या कोलाच्या सारखं माझ्या नजरेसमोर येत असतं. आणि मला फक्त तुला एवढंच सांगायचं की मला माहिती आहे आपण लवकरच भेटू. तुला माहिती आहे एक एक दिवस कसा काढते मी माझं मला माहिती. तुझी अवस्था माझ्यापेक्षा वेगळी नसणार आहे माहिती आहे मला. पण काळजी नको करू. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आणि आपणच जिंकू बघ. पण आता असं भेटायचं ना की कुठलेच प्रॉब्लेम्स नसतील, कुठल्याच कंडिशन्स नसतील. आता जे काही प्रॉमिसेस करायचे आहेत ना ते आपण एकमेकांना करूया, इतरांना नको. मी वाट बघतेय तुझी. हो, तुझं आवडतं गाणं कोणतं ते? किशोरीताईंचं सहेला रे आ मिल गए अब के मिलो तो बिछड़ ना पाए. आशू, सगळ्यात आधी मला त्या मुलाला सांगावं असं वाटेल की आता जर तू हा शो ऐकत असशील तर बॉस, तू खूप लकी आहेस की तुला अशी गोड, समजूतदार, एवढं प्रेम करणारी लाईफ पार्टनर मिळाली. तिचा तुझ्यावर खूप विश्वास आहे. त्यामुळे आता तिच्या विश्वासाला तडा जाईल असं वागून चालणार नाही तुला. आणि हा बाकी कोणाला कळत नसेल पण तुला तिचं बोलणं कळतंय ना आता. यापुढे इतरांना नो प्रॉमिसेस, नो अटी. आता जे काही करायचंय ते फक्त तिच्यासाठी. आशू, तुझ्या बहिणीला मी RJ अभिजित म्हणून फक्त एकच सांगणार आहे, घाबरू नकोस. सगळं काही ठीक होणार आहे. तू जितक्या पटीनं त्रास, दुःख सहन केले असतील तेवढ्याच पटीनं सुख येणार आहे तुझ्या आयुष्यात. तुझा लाईफ पार्टनर तुला ते स्माइल परत मिळवून देणार आहे. त्याच्यावर विश्वास ठेव. मग तो बाप्पा बसलाय ना वर, तो सगळं बघत असतो. त्यामुळे एवढी वाट बघितलीस, आता थोडीशीच वाट बघ. तुम्ही दोघं लवकरच भेटाल, कारण तो या जगात आलाय ते फक्त तुझ्यासाठी आणि तू फक्त त्याच्यासाठी.
गाइस गिव्ह दिस कपल अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. जोरदार टाळ्या दोघांसाठी. आणि या गोड कपलसाठी आज आपण या शोचं खास गाणं प्ले करूयात. गाइस प्रेम कराल तर असं कराल, पहाटेच्या दवा इतकं प्युअर, झाडावर नुकत्याच उमललेल्या फुला इतकं टवटवीत, समुद्र इतका अथांग, आभाळ इतका अफाट, लहान बाळाच्या निरागस हास्यासारखं, एखाद्या मुलीच्या मना इतकं गहिर, एखाद्या मुलाच्या महत्वाकांक्षा इतकं पक्क. चला उद्या परत आपली भेट होईलच माझी या प्रियाला प्रीत कळेनामध्ये. आणि आता निरोप घेताना खास आपलं गाणं. नवीन भाषा बोलते, नजर काही बोलते, साऱ्या सरिया माझ्याच भाषी चिपटून मध्ये आपल्या. मार्केट अपडेट्स. अरे विपुलच्या स्टॉक मार्केट मधल्या मित्राचा मेसेज. US स्टॉक मार्केटमध्ये काही शेअर प्राइसेस वर गेल्यात. सो आपल्या इथल्या बऱ्याचशा शेअर प्राइसेस कोलॅप्स होत आहेत. शिट. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार शेअर मार्केटवर याचा फार मोठा परिणाम होण्याची भीती उद्योग वर्तुळात व्यक्त केली जात आहे. उद्या सकाळी शेअर मार्केटमधील अनेक शेअरचे भाव गडगडतील असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला गेला असल्याने शेअर वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे. याविषयी बोलताना देशाचे अर्थमंत्री शमिकाच्या डॅडने जी डेडलाईन दिली होती त्याचे शेवटचे 2च दिवस शिल्लक आहे. आता जर माझे पैसे बुडाले तर इतके दिवस मी जे काही राबलो ते सगळं वायाच आहे. गॉड, हे पैसे गेले तर मी काय करणार आहे? खरंच उद्या एवढं काही होईल का शेअर मार्केटमध्ये? मी माझ्या बॉसला विचारू का? झोपले तर नसतील ना ते आता? नाही, एवढं सगळं झालंय तर ते सुद्धा न्यूज बघत जागेच असतील. सर, अभिजित पेंडसे बोलतोय. सॉरी, डिस्टर्ब केलं का तुम्हाला? अहो नाही, मी ते न्यूज बघत होतो. काहीतरी फार मोठी गडबड होणार आहे बहुतेक मार्केटमध्ये उद्या. हां करेक्ट, तुम्ही सुद्धा पाहिलं ना? सर मला टेन्शन आलं बघून, म्हणून तुम्हाला फोन केला. माझे 30,000 इन्व्हेस्ट केलेत ना, सो हो. नाही नाही सर, मला माहिती आहे उद्या सकाळशिवाय काही पिक्चर क्लिअर होणार नाही, पण मला जरा वाटलं तुमच्याशी बोलावं असं म्हणून फोन केला. हो सर. नाही थँक्यू. हो उद्या बोलूयात. थँक्यू. गुड नाईट सर. अभि, कधी आलास? चल अन्न गरम करायला घेते, जेवून घे. आई मला भूक नाहीये.
तू झोपली नाहीस अजून? अरे झोपतच होते, पण तेवढ्यात तुझा आवाज ऐकला आणि वाटलं की तू अस्वस्थ आहेस म्हणून. काय झालं अभि? अभि काय नाही. अगं मी खूप दमलोय म्हणून मला भूक नाहीये. हे बघ, मी झोपतो, तू पण झोप. हा आई, मला खरंच भूक नाहीये. झोपतो मी. हा बरं. तुला भूक नाही अभि? नक्कीच तुझं काहीतरी बिनसलंय. डॅड, हाय. कधी आलात तुम्ही? जस्ट येतो बेटा. ओके, रिलॅक्स. तुम्हाला माहिती मी तुम्हाला किती मिस केलं. ओके. तुम्ही नव्हता ना तर मला किती एकटं एकटं वाटत होतं माहितीये. अच्छा अच्छा अच्छा. बट आय डोंट नो एनिथिंग. जर तुम्ही कुठे जात असाल तर मीही येणार. कळलं? ओके बाबा. माझी ट्रिपही होईल आणि तुमचं कामही. ओके. राईट राईट. डॅड. अरे डोकं दुखतं यार माझं. असं सगळं प्रवासाचं जे कशी झाली टूर? फर्स्ट क्लास. फॅक्टरीतला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? फॅक्टरीतला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पण आयुष्यातले प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार आहेत माहित नाही. डॅड, जेवायला वाढू तुम्हाला? नाही, नको मला. फ्लाईटमध्ये खाल्लंय मी जरासं आणि आता मला भूकच नाहीये. खूप असं दमल्यासारखं झालंय. मी जरा पडतो. ओके, झोपतो जरा. डॅड, माझ्यासोबत 1 मिनिट याल प्लीज. प्रिया, मला खूप दमायला झालं. मी जरा जाऊन थोडं. डॅड, लिसन. आय वॉन्ट यू टू मीट समबडी. ओके, आपण नंतर प्लीज कम ऑन, लेट्स गो. एक मिनिट, मला सांगशील का? डॅड, आय हॅव सरप्राईज फॉर यू डॅड. अरे पण ठीक आहे, पण काय एक्झॅक्टली काय झालंय काय मला दाखवते तुम्हाला. तुम्ही चला. काय दाखवायचं मला? या ना डॅड. मम्मा, अनिरुद्ध, मी बस स्टे हवे. तुझ्या सगळ्या नवटक्यांचे अर्थ मला माहीत झालेले आहेत, त्यामुळे माझ्याबरोबर कुठल्याही प्रकारचा खेळ आता खेळू नकोस. आय एम टोटली फेड अप संध्या. इनफॅक्ट आता इथून पुढे तू जे जे काय करशील त्या प्रत्येक गोष्टीकडे मी इथून पुढे संशयाने पाहायला लागेन. असं नको बोलूस रे अनिरुद्ध. आय नो मी जे काही केलं त्याच्यासाठी मला माफी नाही मिळू शकत, पण या जगात प्रत्येकाला दुसरी संधी मिळते, मग मला का नाही? आणि मी जे काही केलं त्याची शिक्षा मिळाली ना मला. मनस्ताप, शारीरिक त्रास, सोसायटीमध्ये खालावलेलं स्टेटस, तरी तुला वाटतं की मला आणखीन शिक्षा मिळावी? मला जर विचारशील तर मी खरंच हो असं म्हणेन. अनिरुद्ध,
संध्या तू सरळ सरळ एका माणसाला म्हणजे रादर स्वतःच्या नवऱ्याच्या खुनाचा प्रयत्न केलास. मला वाईट या गोष्टीचं वाटतं संध्या की एवढं सगळं पचवून सुद्धा तुला कधीच खंत नव्हती वाटली. समजा संध्या त्यावेळेला मी मेलो असतो किंवा इंडियामध्ये मी परत आलो नसतो तर हे सगळं पाप पचवून या समाजामध्ये इतक्याच उजळ माथ्यानं तू सुखात राहिली असतीस. संध्या आता या क्षणाला तू या घरामध्ये जे आहेस ना ते केवळ रियाच्या हट्टापोटी या घरामध्ये मी तुला राहायला परवानगी देतोय. हा जो तुझा चेहरा आहे ना तुम्हाला बघण्याची अजिबात इच्छा नाही. तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये आता फक्त कडवटपणा आणि तिरस्काराच्या पलीकडे दुसरी कुठलीही जागा नाहीये. या घरामध्ये आता तू आहेस, आलीस, राहा, खा, पी, पण त्या एखाद्या अपशकुनी मांजरीसारखी, काळ्या मांजरीसारखी माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या वाटेमध्ये तू पुन्हा कधी येऊ नकोस.